मंत्र्यांच्या बंगल्याबाबतची बातमी आहे। दालना पाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप करण्यात आले। राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांना मुक्तगिरी, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला देण्यात आलेला आहे। बघा, नवनिर्वाचित बंगल्याचं वाटप झालेलं आहे। बघा, भाजपचे मंत्री बघा, देवेंद्र फडणवीस सागर बंगला, चंद्रशेखर बावनकुळे रामटेक, चंद्रकांत पाटील बवन सिंहगड, राधाकृष्ण विखे पाटील रॉयल स्टोन, तर पंकजा मुंडे पर्णकुटी। आशिष शेलार ब2 रत्नसिंधू, मंगलप्रभात लोढा ब5 विजयदुर्ग, गणेश नाईक ब4 पावनगड। जयकुमार रावल चित्रकूट, अतुल सावे अ3 शिवगड, अशोक उईके अ9 लोहगड, शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ब7 पन्हाळगड त्यांना मिळालाय, तर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांना क6 प्रचितीगड मिळालाय। संजय सावकार यांना अंबर 32, तर गिरीश महाजन यांना सेवा सदन हा बंगला मिळालेला आहे। बघा, शिवसेनेचे मंत्री बघा, भरत गोगोलेंना सुरुची 2, गुलाबराव पाटलांना जेतवन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना ब3 जंजिरा, संजय राठोड यांना शिवनेरी, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळालेला आहे। शंभूराज देसाई यांना मेघदूत, संजय शिरसाट यांना अंबर 38, तर प्रताप सरनाईक जे अवंती 5 हा बंगला त्यांना मिळालेला आहे। परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक। नरहरी झिरवाळ यांना सुरुची 9, हसन मुश्रीफ यांना विशालगड, धनंजय मुंडेंना सातपुडा, दत्तात्रय भरणेंना ब6 सिद्धगड, तर अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांना अ5 प्रतापगड हा बंगला देण्यात आलेला आहे। बघा, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री आहेत। त्यानंतर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांना अंबर 27, तर मकरंद पाटील साताऱ्याचे यांना सुरुची 3 हा बंगला देण्यात आलाय। बघा, कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला आपण सगळे नावं पाहिली। आता राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेध घेऊया ॲग्रोवन फास्टमधून। वातावरण बदलामुळे नांदेडमध्ये झेंडू फुलावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। आता बाजारपेठेत झेंडूला केवळ 10 रुपये किलो दर मिळतोय, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। यंदा सततचा पाऊस, पूर आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागात कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। अकोल्याच्या कापूस बाजारात कापसाचा कमीत कमी दर सुमारे आता 7,000 रुपये एवढा होता। हा दर हमी भावापेक्षा कमी आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले। तूर दरात 1,500 घसरण झाली आहे। 9,750 रुपये प्रति क्विंटल असलेले तुरीचे भाव आता 8,100 रुपये प्रति क्विंटलवर गेलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच उभा राहिला आहे। नाशिकच्या खामखेडा परिसरात उन्हाळी कांदा लागवडीला उशिरा सुरुवात झाली। परिसरात 3 दिवस रात्रीचा वीज पुरवठा होतोय, त्यामुळे शेतकऱ्याला रात्री कडाक्याच्या थंडीत कांदा लागवड करावी लागते। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली आला आहे। सोयाबीनचा शासकीय दर हा 4,892 असताना मात्र यंदा सोयाबीनचे दर 420 रुपयांच्या खाली गेले नव्हते। त्याच कारणाने अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही। या दरामुळे मात्र आता शेतकरी संकटात सापडले। यवतमाळच्या पांढरकवडा येथे खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होती, मात्र आता सोयाबीन साठवणुकीसाठी जागा नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद ठेवण्यात आली आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्पदर मिळतोय, त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून शेतकरी कसाबसा उत्पादन खर्च काढतायत। धाराशिवमधल्या परंडा तालुक्यातील पाचपिंपळा इथल्या केळी हे इराण आणि इराकमध्ये देखील आता निर्यात होत आहेत, त्यामुळे शेतकरी नागेश पाटील यांनी आपल्या शेतात 3 एकरमध्ये मायक्रोसन या जातीच्या केळीची लागवड केली होती। तर या केळीला आता 27 रुपये भाव मिळालाय।
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात द्राक्ष छाटण्याचा हंगाम सुरू झालेला आहे. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून आता द्राक्ष खरेदी सुरू झालेली आहे. द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना अच्छे दिन आले. गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय. वाढत्या धुक्यामुळे रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. ॲग्रोन टॉप 10 नंतर आता वळा इतर बातम्यांकडे. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त तुळजापूरमध्ये आता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. बघा तुळजापूरमधली बातमी आहे. त्यानंतर कुलधर्म कुलाचार पूजा करण्यासाठी देखील नवदाम्पत्यांनी तुळजापुरात गर्दी केली आहे. तर तिकडे पंढरपूरमध्ये देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. विठ्ठल दर्शनासाठी रांग आता गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेलेली आहे. विविध शाळांच्या सहली देखील पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत. तिकडे जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली. सलग सुट्ट्या असल्यामुळे आता भाविकांच्या जेजुरी गडावर दर्शनासाठी रांग लागलेली आहे. बघा तिकडे कोल्हापूरमध्ये देखील महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर तिकडे पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला देखील भाविक येत आहेत. आता सलग सुट्ट्या आहे. वर्षाच्या अखेरीचा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे अनेक जण देवदर्शन करतात. बघा कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील भाविक आलेले आहेत. आणि राज्यभरातून भाविक आलेले आहेत. अंबाबाई अनेकांची कुलदेवता आहे. तर तिकडे पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी देखील या प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेण्यासाठी देखील भाविक येत आहेत. राज्यातल्या आणखी काय घडामोडींचा आता आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्ह्यात 36 रिपोर्टरमधून. धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत पाहायला मिळाली आहे. या वाघानं 2 गायींवर हल्ला केला, त्यांना जखमी केला. वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये हा वाघ कैद झालाय. शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलरच्या बाहेर गोळीबार झाला होता. त्या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. 2 दिवसापूर्वी रात्री 9 ते 9:30 वाजता ही घटना घडलेली होती. 2 अज्ञात मारेकरी मोटरसायकलवर आले होते आणि त्यांनी या दुकानावर गोळीबार केला होता. या गोळीबारात ज्वेलर्समधील या दुकानातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. उल्हासनगरात एका तरुणाला लोखंडी कड्यानं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. प्रियसीच्या भावाला चुगली केल्याच्या संशयातून ही मारहाण झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. छत्तीसगडमध्ये गायींनी चक्क धावती कार थांबवलेली आहे. गायीचं वासरू गाडीखाली आल्याचं गायीला दिसलं आणि त्याला वाचवण्यासाठी गाडीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली, वासराला वाचवलं. आता या वासरावर सध्या उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या सारस्वत चौकातील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. तुळजापूरमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत भंगार साहित्यासह दुकानातील इतर साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कॉटन मालवाहू ट्रकचे समोरील टायर फुटल्यानं अपघात झाला. या अपघातात हा ट्रक डिवायडरला धडकला. यामध्ये मालवाहू पूर्णतः जळून खाक झालेला आहे. हा ट्रक सुदैवाने यात चालक वाचलेला आहे. सांगलीत चालत्या कारला अचानक आग लागली. भीषण आगीत चालकाचा होरपळ मृत्यू झालाय. गणेश माळवदे असं मृत्यू पावलेल्या चालकाचं नाव आहे. कवठे महाकाळकडून मिरजकडे जात असताना बोरगाव टोल नाका इथं ही दुर्घटना घडली. कसं काय झालं रे?
पुण्यात भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात 2 बालकांचा समावेश आहे तर 6 जण जखमी झालेत. वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात झालाय. दरम्यान डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील वाघोलीमधल्या अपघात स्थळाची पाहणी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली. वाघोलीत भरधाव डंपर 9 जणांना चिरडलं होतं. त्यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बातमी आता यवतमाळमधून. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या वाघानं थेट 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केला आहे. या 2.5 वर्षांच्या वाघानं चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिली. कॅमेऱ्याच्या माध्यमातून वन विभाग वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. या वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदा दर्शन झालं होतं. या वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केल्या होत्या. कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ आता यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. बघा वाघानं हा कसा प्रवास केला आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा 500 किलोमीटरचा वाघाचा प्रवास आहे. टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ निघाला. पुढे कुठे गेला तर पैनगंगा अभयारण्यात गेला. त्यानंतर तो नांदेडमध्ये पोहोचला. नांदेडमध्ये तो लातूरला गेला. बघा मराठवाड्यातला त्याचा हा प्रवास आहे. त्यानंतर तो येडशी रामलिंग अभयारण्यात गेला. त्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्रात गेला. बार्शी इथे गेला आणि इथं त्यांनी गायीवर हल्ला देखील केला. मात्र कॅमेऱ्यामधून वन अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरला ट्रकनं धडक दिली. कंटेनर उलटल्यानं अपघात झाला. अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली उलटलेली आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रॉलीमधील ऊस रस्त्यावर सांडल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली. यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे तर अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडले. 997 रुपयांचा ड्रेस आवडला नसल्यानं रिफंड मिळण्यासाठी APK फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये परस्पर गायब झाले. महिलेनं या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय. सोमनाथची पोलिसांनी हत्या केली आहे, त्याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला. खासदार राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं केला आहे. सोमनाथच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथच्या आईनं केली. राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. त्यांना सोमनाथ कुटुंबाची सहानुभूती नाही असा घणाघात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. तसंच आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या नौटंकीला लोक जुमानणार नाहीत असाही हल्लाबोल शिरसाट यांनी केला. परभणीतील आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी समाज हा नेहमीच प्राधान्याचा विषय होता असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय. बघा पुण्यातून एक बातमी आहे, अपघाताची बातमी आहे. भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलंय. त्यात 3घांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. वैभव सख्या भाऊ आणि बहिणीचा मृतांमध्ये समावेश आहे.
या अपघातात 6 जण जखमी झाले, त्यातल्या 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर ही दुर्घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतल्या चालकानं डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर चढवला. हे सर्व कामगार होते. अमरावतीमधून अगदी मजुरी करण्यासाठी हे सगळे पुण्यात आले होते. फुटपाथवर 12 जण झोपले होते. डंपर चालक गजानन कुंटेवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पीडित कुटुंबियांची अजित पवार यांनी संवाद देखील साधला, त्यांचं सांत्वन केलं. 3घांचा जागीच मृत्यू झाला आहे, त्यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. हाच तो डंपर आहे. मद्यधुंद चालकाने डंपर फुटपाथवर चढवला आणि 9 जणांना चिरडलं. 12:30ला तुम्ही कसे कुठं झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो. आमच्या 12 लोक इथं झोपले होते. एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली. तिघांचा मृत्यू झालाय, 2 बालकांचा समावेश आहे. पुण्यात डंपर 9 जणांना चिरडलेलं आहे. फास्टमध्ये गाडी आणली त्यांनी. फास्टमध्ये आणल्यावर ते धडकेचा आवाज झाला. आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो. इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन. तर मग असा तो निघत होता, पण तिकून मी नाही जाऊ दिला. मी तिथे आळवा झालो. तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी. दरम्यान पुण्यातील वाघोलीत आता नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. बघा, पुणे अहिल्यानगर मार्गावरील वाघोली चौकात हा रास्ता रोको आंदोलन केलंय. कारण वाघोली डंपरनं 9 जणांना चिरडलं. त्यानंतर आता स्थानिक नागरिक संतप्त झालेले आहेत. चालकाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. बघा, पुण्यातील वाघोलीत भीषण अपघात झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. पुणे नगर मार्गावरील वाघोली चौकात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. या भीषण अपघातात डंपरनं 9 जणांना चिरडलंय. त्यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये वैभवी आणि वैभव या 2 भावंडांचा देखील सहभाग आहे, समावेश आहे. अपघातानंतर वाघोलीत नागरिक संतप्त झालेले आहेत. चालकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. अमरावतीमधील सगळे कुटुंब होते, मजुरी करण्यासाठी पुण्यात आलेले होते, फुटपाथवर झोपलेले होते. 9 जणांच्या अंगावर हा डंपर गेलेला आहे. चालकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता वाघोलीतील नागरिकांनी केलेली आहे. वाघोली डंपरनं 9 जणांना चिरडलं. पुण्यातल्या बातमीनंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे. पीएम आवास योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तर लाडक्या बहिणींना देखील आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय. दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे. पूर्वीच्या सर्वेक्षणातील निकष देखील आता काढण्यात आले. तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे आणि जे बेघर असतील त्यांना आता पुढच्या वर्षी घरं मिळणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता फायदा होणार. मुख्य म्हणजे लाडकीला देखील आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक माहिती दिलेली आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जे बेघर आहेत त्यांना पुढच्या वर्षी घरं मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. एक बार आवास प्लस के मकानों के अलावा एक बार फिर से सर्वे किया जाएगा और उस सर्वे में जितने नाम छूट गए गरीबों के जिनके आवास प्लस में नहीं थे, उन सब के नाम प्रधानमंत्री आवास योजना में जोड़े जाएंगे. और इसलिए यह तय किया है कि जिनके पास 2 व्हीलर और टेलीफोन होगा उनको भी प्रधानमंत्री आवास योजना के मकान दिए जाएंगे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोललेत बघा. महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. बघा, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. बघा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता 20 लाख घरं मिळणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र लाडकीला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीर केलेलं आहे. आणि केंद्राचे जे निकष होते त्यामध्ये आता दुचाकी असेल, तुमच्याकडे मोबाईल असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे असं देखील केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे.
पूर्वीचे सर्वेक्षणातील निकष देखील काढण्यात आलेले आहेत. बेघर असलेल्यांना आता नवीन सर्वेक्षणामध्ये घर मिळणार आहे. पीएम आवास योजनेतली एक महत्त्वाची आपण बातमी पाहिली. आता पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. टॉप 20 कडे. बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मवियातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी आरोपींना तत्काळ अटक करा आणि वाल्मिक कराडला सह आरोपी करा या मागणीबाबत चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर आता 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झालेले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केली. अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाला तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे मुंडेंना काढल्यानंतरच देशमुख यांना न्याय मिळेल असं पटोलेंनी म्हटलंय. नाशिकमध्ये परभणीची घटना आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला सरकारनं 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी देखील मागणी करण्यात आली. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिलेली आहे. निवडणुकीत ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला. त्यांची आत्ताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितल्याचे भुजबळांनी सांगितले. तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, पाहून घेऊ. नाराज असलेल्या भुजबळांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत विषय संपवला. मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यानंतर त्यांनी आज फडणवीसांची देखील भेट घेतली आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे वक्तव्य केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली. हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते, आता वेळ निघून गेल्याचा टोला हाकेंनी लगावलाय. तर लोकसभेपूर्वी छगन भुजबळ यांनी टायमिंग साधलं असतं तर दूध का दूध पाणी का पाणी असं महाराष्ट्रातील राजकारणात झालं असतं असा घणाघात देखील हाकेंनी केलाय. रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या रूपानं रायगडला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले. त्यामुळे आता रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झाला. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर्स लावले. या बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या. काही महत्त्वाच्या समस्यांबाबत मनसे नेत्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. यावेळी त्यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, खेडमधील हत्या प्रकरणीची तक्रार केली. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं फडणवीसांनी मनसेच्या नेत्यांना सांगितलं. त्याचप्रमाणे नवीन सरकारमध्ये आता आल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचं देखील आम्ही काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी मनसेच्या नेत्यांना दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली. एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते गुवाहाटीला आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला त्यांनी लगावला. ते कोणत्या रस्त्यानं कुठे आणि का गेले हे रहस्य नेमकं काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधून काढावं असं देखील राऊतांनी म्हटलंय. अभिनेत्री सनी लिओनीला सरकारकडून दरमहा 1000 रुपये मिळत आहेत. छत्तीसगड येथे सनीच्या नावानं एक ऑनलाईन खातं उघडण्यात आलं होतं, ज्यामध्ये विवाहित महिलांना मिळणाऱ्या महतरी वंदन योजनेचे दर महिलाला दिले जाणारे 1000 रुपये पाठवले जातात. दरम्यान आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांचं अकलूज परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले. निशाणा धरलेल्या पोजमधील हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गोरे, निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणारे राजपथावरच्या संचलनासाठी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत. यात उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याचा समावेश आहे. मात्र या यादीत महाराष्ट्राला अजून तरी स्थान मिळालेलं नाही. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिला आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आले. मवेचे नेते जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहानी संसदेत जे म्हटलं त्याचा निषेध या नेत्यांनी केला. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केले. बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवभोजन चालकानं एका दिव्यांगाला मारहाण केली होती. त्या शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी दिव्यांगांनी केली. कराडमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी वडोली निळेश्वर येथे दूध संकलन रोखलेलं आहे. दूध संकलन केंद्राच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं. टॉप 50 नंतर एक बातमी आता पुढची रायगड जिल्ह्यातून. खाते वाटप झाल्यानंतर आता रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाले. रायगडचा पालकमंत्री कोण हे कुणी उघड बोलत नसलं तरी छुप्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे. मागच्या वेळी आदिती तटकरेंना शिंदे गटानं विरोध केला होता. मात्र आता गोगावले मंत्री झाल्यानं त्यांनी आता पालकमंत्री पदावर दावा केलाय. आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं. ह्यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतं आहे. आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील. स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील.